आज रोहित पवार, मला वाटतं बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार, जी माझी चर्चा झाली त्यानुसार आज बारामतीमध्ये अजितदादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काही बरं वाईट झालं असतं. मी फार काळजीपूर्वक म्हणतो आहे, सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देवो, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात? सुनेत्रा ताईंना डेप्युटी सीएम केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचे खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतक्या पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध, या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं करतात की विधानसभेतलं फोन गेला. होय, ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्त्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले. आपल्या टीव्हीलाही दिसत असेल. मुद्दा हा आहे की मरीन ड्राईव्ह पोलीस हे गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करतात. तिथे रोहित पवार आणि त्यांच्यात बाचाबाची होती. तुम्ही असं म्हणतात की विधान भवनातून फोन आला आणि त्या दबावामुळे हा FIR घेतला. तर नेमका हा फोन कोणाचा? FIR तुम्ही साध्या गुन्ह्याचे FIR घेता ना. इथे राज्याचं उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले. पण तो FIR का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन आला. हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही. आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली. त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला, तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. आणि बरोबर योगेंद्र पवार सुद्धा आहे. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव पुत्र आहेत. म्हणजे सगळे कुटुंबातले लोक एकत्र येऊन हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काल तुम्ही म्हणाल